अर्पण केली गेली. तानाजी मालुसरे इथं कोसळले. मराठ्यानं दोन्ही बाजूने आत घुसले. पाठीमागच्या भागात तानाजी मालुसरे सोबत बरोबर 360 मावळे 1200 पठाण टाकले. हाच इतिहास महाराष्ट्रात गड आला. पण असा तानाजी मालुसरे तलवारीचा वार पाठीमागच्या भागात तानाजीरावानं उदयभानूचा वार उचलला आणि उदयभानू पाठीमागे ढाल फुटली. पत्तीचा वार उदयभानाचा फेंगे तलवारीचा वार झाला. तानाजी मालुसरेंचा उजवा हात फुटला. रथानं शेला कमरेचा काढून शेल्याला, वीरानं कमरेच्या काढून शेल्याला, शेल्यावर घेतो वाराला, अशी वार गाव टाकत होते. हिंच हिंच जखमा अंगाला रक्तानं वीर झालेला. या ठिकाणी वीर कोसळला. दराडची सूर्याची पाहतोय पाड झाली होती. पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याची म्हणतो मावळे का पळतायत? ताबडतोब सूर्याजीनं पलटीचा जोर की तुमचा बाप मरून पडलाय. हे हिजड्यांनो मागे फिरा, नाहीतर गडावरून उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरा. तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय. ताबडतोब सूर्याजीनं गड लढवला आणि तोच महाराष्ट्राच्या इतिहासात राजगड ठरला आणि कोंढाणा स्वराज्यात आला. उदयभानाला 80 वर्ष शेलार मामानं कल्याण दर्जावर ठार मारलं. गडावरती स्वराज्याचा ध्वज फडकला. पागीची गंज पेटवली. गडातला गड बाल्य किल्ला, गडातला गड बाल्य किल्ला, बाल्य किल्ल्यावरती पागीची गंज पेटवली. गडातला राजगड, राजगडावरती संदेश पोचला आणि राजगडाला जाग आली. जिजाऊनं म्हटलं शुभाराजे उठा, गड फत्ते झाला, गड कोंढाणा स्वराज्यात आला. वाचून घ्या, म्हणून घ्या. त्या ठिकाणी महाराजांनी दुःख व्यक्त केलं. राजगडाच्या परिचयाला आनंद झाला. काय असेल तो पर्यंतचा असाल. त्या काळामध्ये महाराजांना समजलं बातमी गड कोंढाणा स्वराज्यात आला. आपल्या लाडक्या कृष्णाबोलीला सह्याद्रीचं हृदय सोडलं. अरे दिवसानं किरण पोडलं, त्याला शिवसूर्याचा जाळ. हाच तो शिवसूर्याचा जाळ मावळतो. तो मावळत्या प्रांताला हा मावळा मावळला. त्याला मावळता प्रांत दख्खनचा राजा राजे छत्रपती ज्यासाठी निवड केली त्यासाठीच महाराजांनी तुमच्या प्रसिद्धीच्या हितासाठी केलेली निवड आजपर्यंत आपण जिवंत म्हणून या ठिकाणी आपल्याला परंपरेकडून असा बोध काय असेल तितकीची विद्या प्रांत ज्ञान महाराजांनी प्राप्त करून त्यामध्ये बुद्धिमत्ता हे असेल तरच विचार आणि त्याच विचारावरती आपले विचार चालले तरुण पिढीला आणि इच्छा खूपच्या मागच्या पिढीला. गड आला पण जय भवानी, जय शिवाजी.